आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक कोणता आहे आपला? ब्लड. ब्लड म्हणजे काय? ब्लड म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे फ्लुइड वाहतं, ब्लड म्हणजे एक लाल द्रव्य. आपल्या बॉडीमध्ये जे फ्लुइड आहे किंवा जे ब्लड आहे त्याला आपण मराठीत रक्त म्हणतो. आपल्या ब्लडचा कलर कसा आहे? रेड आहे. रेड म्हणजे आपल्या ब्लडचा कलर कसा आहे? लाल कलर. कसा आहे? लाल कलर. ब्लड आपल्या बॉडीमध्ये 7 लिटर म्हणजे कमीत कमी म्हणजे 7 लिटर रक्त आहे. किती ब्लड आहे आपल्या बॉडीमध्ये? 7 लिटर ब्लड आहे. मग हे ब्लड आहे, ब्लड काय करतं? आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट करतं, म्हणजे पूर्ण फिरतं किंवा प्रसार होतं. सर्क्युलेट म्हणजे सर्क्युलेशन करतं पूर्ण बॉडीमध्ये. मग या ब्लडमध्ये किती प्रकार आहेत? किती प्रकार आहेत ब्लडमध्ये? 3. कोणते? प्लाझ्मा, आरबीसी. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल. ब्लड सेल. आणि तिसरी म्हणजे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबी म्हणजे व्हाईट ब्लड सेल. ओके. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल, डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड सेल. प्लाझ्मा म्हणजे पेटलेट्स कमी झाला आपण म्हणतो त्याला प्लाझ्मा म्हणतात. प्लाझ्मा आपल्या बॉडीमध्ये किती पर्सेंट आहे? 55% म्हणजे 55% काय आपल्या बॉडीमध्ये प्लाझ्मा आहे. आपल्या ब्लडमध्ये 50% प्लाझ्मा आहे. त्यानंतर आरबीसी आणि डब्ल्यूबीसी हे दोन्ही पण कुठे तयार होतात? प्रॉडक्ट ऑफ बोन मॅरो. आपलं जे बोन मॅरो असतं, बोन मॅरो मध्ये काय तयार होतं? आरबीसी आणि डब्ल्यूबीसी. ओके. जर आपण प्लाझ्माचं म्हणलं तर प्लाझ्मा हा कसा आहे? कलरलेस आहे. कसा आहे? कलरलेस आहे. त्याला स्वतःचा कलर नाही. तो ब्लड मध्ये कसा रेडच दिसतो. ओके. तो कलरलेस आहे पण तो बॉडीमध्ये तरी किती ब्लड मध्ये किती पर्सेंट आहे? तो 55% आहे. तसं म्हणायला गेलं तर त्याला एक येल्लो कलर आहे. आपल्या ब्लडच्या जर आपण वरती बघितलं तर येल्लो कलर असतो, त्याला प्लाझ्मा म्हणतात. आरबीसी, मग आरबीसी काय करते? आरबीसीचं मेन काम काय माहिती का? आरबीसीचं मेन काम आहे तो सुद्धा एक ब्लड कंटेनिंग एक ब्लडचा प्रकार आहे. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल. आरबीसी काय करतं? न्यूट्रिशन आपलं आणि हिमोग्लोबिन अँड प्रोटीन. हिमोग्लोबिन आणि प्रोटीन हे आरबीसी मध्ये राहतं आणि ते कॅरी काय करतं? कॅरी टू ऑक्सिजन टू हार्ट. म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये जे रक्त आहे, शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त, म्हणजे ऑक्सिजन युक्त जे रक्त त्याला ऑक्साईड, आणि जे ऑक्सिजन नसलेलं म्हणजे कार्बन डायऑक्साईड त्याला डिऑक्साईड म्हणतात. ओके. ऑक्सिजन जे त्याला ऑक्साईड आणि ज्याच्यात ऑक्सिजन नाही त्याला डिऑक्साईड म्हणतात. हे आरबीसी काय करतं? आरबीसी जे ब्लड आहे आपल्या हार्टमधून पूर्ण बॉडीत हे करतं, घेऊन जातं, बॉडीला पाठवतं आरबीसी. आणि परत काय करतं? रिटर्न येताना कॅरी टू ब्लड टू हार्ट. मग ते परत ब्लड आणि पुढे टाकतात, हार्टमध्ये टाकतात, लंग्समध्ये टाकतात. लंग्स म्हणजे फुफ्फुसामध्ये आपलं ते ब्लड हे स्टोरेज होतं. मग फुफ्फुसात काय होतं? परत ऑक्सिजन मिसळलं ब्लडमध्ये, परत ते घेतं. मग हे कोण करतं? आरबीसी कोणाच्या मार्फत करतं? ते आर्टरीज. काय? आर्टरीज म्हणजे काय? शुद्ध रक्त वाहणारी धमनी. मराठीत आपण त्याला धमनी म्हणतो. काय म्हणतो? धमनी. आणि व्हेन. परत कॅपिलरी म्हणजे काय माहिती का? आपल्या केसांपेक्षा सुद्धा बारीक हे आपलं धमनी, बारीक पार्ट आहे त्याला कॅपिलरी म्हणतो. म्हणजे ते घेऊन जातं. मग आपला जो ब्लडचा जो प्रवाह आहे तो कसा आहे? हर्ट म्हणजे हृदय, आर्टरीज म्हणजे धमनी, आर्टिरोज म्हणजे धमनीच्या ज्या ब्रँचेस पडतात त्या, आणि त्याच्या पुढे कॅपिलरी. ओके. त्यानंतर व्हेन. त्यानंतर व्हेन म्हणजे अशुद्ध रक्त होणार, काही अशुद्ध. आणि व्हेनचा फ्लो कसा राहतो आपल्या बॉडीवर? कॅपिलरी, व्हेन्युअल, व्हेन आणि मग हर्ट. आपलं जे अशुद्ध रक्त होऊन परत येतं ते व्हेनमधून येतं. आपण जेव्हा इंट्रा टाकतो, सर्व गोष्टी करतो ते आपल्या व्हेनमध्ये जातो. याच्या वरचे दिसतात आपल्या वरच्या ज्या आर्टरीज आहे त्या व्हेन. काय त्या? व्हेन. तुम्ही असा हात केला तुम्हाला आर्टरीज दिसतात त्या व्हेन आहे. आणि जे आपल्या आर्टरीज आहेत त्या डीपमध्ये असतात. कुठं असतात? त्या डीपमध्ये. त्याच्यानंतर आपण बघतो डब्ल्यूबीसी. तर डब्ल्यूबीसी डिफेन्स सेल आहे. कोणची सेल आहे? डिफेन्स म्हणजे
संरक्षण, सोल्जर पेशी आपण त्याला म्हणतो सोल्जर सेल. सोल्जर सेल ती कशापासून आपलं रक्षण करते? इन्फेक्शन अँड डिसीजेस. इन्फेक्शन म्हणजे आपल्याला इन्फेक्शन झालं, डिसीजेस म्हणजे आजार. आणि इन्फेक्शन म्हणजे कसं आपण म्हणतो किटाणू येते त्याला इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन आणि डिसीजेस पासून आपलं कोण रक्षण करतं? WBC. कोण? WBC. WBC म्हणजे काय? व्हाईट ब्लड सेल. आपला ब्लडचा टॉपिक चालला तर ब्लडमध्ये 3 मेन पार्ट आहे. 3 मेन पार्ट कोणचे? याच्यामध्ये WBC, RBC आणि प्लाझ्मा. आणि सगळे कसे कंटेन आहे? ब्लडचे कंटेन आहे. आणि ब्लड हे कोणत्या अवस्थेत येते आपल्या बॉडीमध्ये? लिक्विड. कोणत्या अवस्थेत येते? लिक्विड. आपल्या 3 अवस्था बघायला तर 3 अवस्था आहे. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव्य आणि एअर म्हणजे हवा. काय? एअर म्हणजे हवा. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे त्याच्यात प्लाझ्मा, प्लेटलेट, RBC, WBC. जर तुम्ही RBC बघायला गेली तर इरेथ्रोसाइट्स आहे. काय? इरेथ्रोसाइट, द पार्ट ऑफ द इरेथ्रोसाइट सेल. ही कोणत्या प्रकारची सेल आहे? इरेथ्रोसाइट. ओके. आणि जर आपण हे बघायला गेलो WBC तर WBC आपलं लिम्फोसाइट. कोणते आहे? लिम्फोसाइट. WBC सोल्जर सेल आहे. ओके. आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे. जर तुझं वजन 70 आहे तर 70 ज्याचं वजन आहे आपल्या ज्या ब्लडचा जो pH आहे तो 7 आहे. किती? 7. म्हणजे 7 लिटर तरी 7 लिटर आपल्या बॉडीमध्ये ब्लड असतं. त्याचं जे RBCची जी लाईफ आहे ती लाईफ किती दिवस आहे? 100 ते 120 दिवस आहे. 100 to 120 डे RBCची लाईफ आहे. ते जर तुम्ही WBCची लाईफ बघितली, WBCची लाईफ 80 ते 100 डे म्हणजे 80 ते 100 डे WBCची आहे. तेच आपला प्लाझ्मा तर म्हणलं आपण लाईफ, तर प्लाझ्माची लाईफ आपल्या 50 ते 70 दिवस असते. ओके. ब्लडचे 3 प्रकार आहे. प्लाझ्मा, रेड ब्लड सेल आणि